जर जगातील सर्वात श्रीमंत देश अमेरिकेला एक मोठा आर्थिक निर्णय घ्यायचा आहे, अशा वेळी ते आपल्या देशातील तज्ज्ञांना न बोलवता एका भारतीय अर्थतज्ज्ञाचा सल्ला घेतात. मग असा प्रश्न पडतो की रघुराम राजन यांच्यात असं काय आहे की अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह सुद्धा त्यांच्यावर विश्वास ठेवते? आणि सर्वात महत्त्वाचं, याचा भारताशी काही संबंध आहे का? चला सगळं काही सोप्या भाषेत समजून घेऊयात. तर मित्रांनो, सर्वात आधी एक गोष्ट समजून घेऊयात. भारतात RBI म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे. जसं भारतासाठी RBI महत्त्वाची आहे, तसंच अमेरिकेसाठी फेडरल रिझर्व्ह म्हणजेच FED. पण FED फक्त अमेरिकेसाठीच महत्त्वाची नाही, ही जगातील सर्वात प्रभावशाली केंद्रीय बँक मानली जाते. कारण अमेरिकन डॉलर ही जगातील सर्वात जास्त वापरली जाणारी करन्सी आहे आणि म्हणूनच फेड व्याजदर वाढवते किंवा कमी करते, त्याचा परिणाम भारतासह जवळपास प्रत्येक देशावर होतो. शेअर मार्केट, सोने, डॉलर, रुपया, महागाई, अगदी सगळ्यांवर. मग रघुराम राजन यांना नेमकं काय मिळालं? सोशल मीडियावर अनेक पोस्टमध्ये असा दावा केला जातोय की रघुराम राजन अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हमध्ये मोठ्या पदावर होते. पण हे पूर्ण सत्य नाही. त्यांना फेडरल रिझर्व्हचे गव्हर्नर किंवा चेअरमन बनवलेलं नाही. मग खरं काय आहे ते जाणून घेऊयात. फेडरल रिझर्व्हने एक उच्चस्तरीय टास्क फोर्स तयार केली आहे. या गटाचं काम म्हणजे FEDच्या आर्थिक धोरणांना आढावा घेणं, विशेषतः तिच्या बॅलन्स शीट पॉलिसीवर अभ्यास करणं. आणि या तज्ज्ञांच्या टीममध्ये रघुराम राजन यांची निवड करण्यात आली आहे. म्हणजे अमेरिकेची सर्वात मोठी आर्थिक संस्था भविष्यातील निर्णय घेण्यापूर्वी एका भारतीय अर्थतज्ज्ञाचं मत घेणार आहे. पण रघुराम राजनच का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कारण रघुराम राजन हे फक्त भारताचे माजी RBI गव्हर्नर नाहीत. त्यांनी 2008च्या जागतिक आर्थिक संकटापूर्वीच जागतिक अर्थव्यवस्थेत मोठा धोका येऊ शकतो असा इशारा दिला होता. तेव्हा अनेकांनी त्यांच्यावर टीका केली, पण काही वर्षांनी त्यांचा अंदाज खरा ठरला. त्यामुळे जगभरात त्यांची विश्वासार्हता प्रचंड वाढली. त्यानंतर त्यांनी RBIचे गव्हर्नर म्हणून काम केलं आणि महागाई नियंत्रणापासून ते बँकिंग सुधारणांपर्यंत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यामुळे आजही जगातील मोठ्या आर्थिक संस्थांमध्ये त्यांचे मत गांभीर्याने ऐकलं जातं. मग भारतासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे का? उत्तर आहे हो. पण थोडं समजून घ्या. यामुळे भारताला थेट आर्थिक फायदा होणार नाही, भारताला पैसे मिळणार नाहीत किंवा अमेरिकेची धोरणही भारतासाठी बदलणार नाहीत. पण ही एक गोष्ट दाखवते की भारतीय अर्थतज्ज्ञांची जागतिक स्तरावर किती प्रतिष्ठा आहे. जेव्हा जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था आपल्या धोरणांचा विचार करताना एका भारतीयाला तज्ज्ञ म्हणून निवडते, तेव्हा तो भारताच्या बौद्धिक क्षमतेचा सन्मान मानला जातो. अजून एक रंजक गोष्ट, या समितीत फक्त रघुराम राजनच नाही, तर भारतीय वंशाचे आणखी काही तज्ज्ञ जसे की अर्थतज्ञ राज शेट्टी आणि मायक्रोसॉफ्टच्या वरिष्ठ अधिकारी आशा शर्मा यांनाही विविध समित्यांवर स्थान देण्यात आलं आहे. म्हणजेच जगातील सर्वात महत्त्वाच्या आर्थिक निर्णयांमध्ये भारतीय वंशाच्या तज्ज्ञांचा सहभाग वाढताना दिसत आहे. म्हणूनच ही बातमी रघुराम राजन यांना अमेरिकेत मोठं पद मिळालं एवढीच नाही, तर जगातील सर्वात शक्तिशाली केंद्रीय बँक एका भारतीय अर्थतज्ज्ञाच्या ज्ञानावर विश्वास ठेवते, ही या बातमीची खरी ताकद आहे. आता तुम्ही सांगा, भारतीय तज्ज्ञांना जागतिक संस्थांमध्ये वाढत असलेलं महत्त्व खरंच भारतासाठी अभिमानाची बाब आहे का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या बोलमेटच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.